यंदा 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या येत आहे। सोमवारी येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते। सनातन धर्मात अमावस्या तिथीला स्नान, ध्यान, उपासना, जप, तपश्चर्या आणि दान केले जाते। सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हणतात। त्यामुळे सोमवती अमावस्येला गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि ध्यान केले जाते। यावेळी भगवान शिवाची पूजा केली जाते, तसेच पितरांना नैवेद्य दाखवला जातो। तुम्हालाही पितरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर सोमवती अमावस्येला स्नान आणि ध्यान करून पितरांना जल अर्पण करून अन्नदान करावे। त्याचबरोबर पूजा, जप आणि तपश्चर्या केल्यानंतर या गोष्टीचे दान करा। ज्योतिषांच्या मते दुर्मिळ शुभयोगासह अनेक शुभयोगायोग सोमवती अमावस्येला घडत आहेत आणि याच योगांमध्ये स्नान, ध्यान आणि भगवान शंकराची आराधना केल्याने साधकाला शाश्वत फळ मिळते, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात। या शुभ मुहूर्तावर पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने साधकाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतोच। सोमवती अमावस्येला शिवयोगाचा योग संध्याकाळी 6:20 पर्यंत आहे। भक्त आपल्या सोयीनुसार स्नान, ध्यान, पूजा, जप, ध्यान आणि दान करू शकतात। दुसरा आहे सिद्धियोग। सोमवती अमावस्येला शिवयोगानंतर सिद्धियोग तयार होत आहे। या योगामध्ये काम केल्याने व्यक्तीला अपेक्षित फळ मिळते, तसेच कामात यश मिळते। ज्योतिषशास्त्र सिद्धियोगाला शुभ मानतात। या योगामध्ये पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करता येते। संध्याकाळी 6:21 ते मध्यरात्रीपर्यंत हा योग तयार होत आहे। त्यानंतरचा योग आहे शिववास योग। सोमवती अमावस्येला अत्यंत दुर्मिळ शिववास योग तयार होत आहे। या योगाची निर्मिती दिवसभर होत असते। श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दिवशी देवांचे भगवान महादेव कैलासावर ध्यानस्थ स्थितीत विराजमान असतील। याचा सर्व लोकांना फायदा होईल। मंडळी, सोमवती अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात। हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतातच। जर तुम्हाला घरातून पितृदोष दूर करायचा असेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा। तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका। असहाय्य व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो। विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा, कावळा, गाय, म्हैस यासारख्या जीवांचा अपमान करू नये। अमावस्येला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा। असे केल्याने पितृ तृप्त होतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्कीच दान करा। यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील, तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील। तुमच्या जीवनात प्रगतीही होईल। तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता। सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी। यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते। या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, सिंदूर, नारळ आणि केतकीची फुले अर्पण करावे। सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा। यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो। आपल्या धर्मात पिंडदानाला फार महत्त्वाचे मानले जाते। जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे। याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात। तसेच सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करा। पूर्वजांना यामुळे आनंद होतो आणि गरिबी नष्ट होते। सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत लावा। पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात आणि पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठीच पूर्वजांचे दिवे लावले जातात। सोमवती अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावा आणि सुंदर कांड किंवा हनुमान चालिसाचे पठण करावे। त्यामुळे शत्रूंचा नाश होतो आणि शनी दोषापासून देखील मुक्ती मिळते। गरुड पुराणात अमावस्या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो आणि पितृकवच आणि पितृस्तोत्राचे पठण करावे असे सांगितले जाते। हा उपाय संध्याकाळी करावा आणि हा उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात। तसेच अमावस्येच्या संध्याकाळी लाल केसर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा पेटवावा। यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचे पठण करा। जर तुम्हाला इच्छित नोकरी मिळवायची असेल तर सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा। हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत 7 वेळा उतरवा। नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरस्त्यावर 4 दिशेने फेकून द्या।
असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे। जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर त्याचा मार्ग खुलण्यासाठी सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा। त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि त्यात केशर टाका। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होती। लक्ष्मी कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते। दुःखापासून मुक्ती मिळविण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी, नंतर काळ्या मुंग्यांना खायला घाला। असे केल्याने पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते। जीवनात पैशांची कमतरता असल्यास सोमवती अमावस्येच्या रात्री विहिरीत 1 चमचा दूध आणि 1 तांब्याचे नाणे टाकल्याने जीवनातील संपत्तीशी संबंधित समस्या देखील दूर होतात। सोमवती अमावस्या शाश्वत फळ देणारी आहे। अशा स्थितीत या दिवशी दान करण्याचे आणि गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे। सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास देखील करतात। याशिवाय पितरांना तर्पण देखील दिले जाते। मंडळी, सोमवती अमावस्या ही पिंपळाच्या झाडाला अर्पण आहे, म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाला फेरे मारल्याने आयुष्यात सुख आणि सौभाग्य वाढते।